काही केलं, रस्ते बंद केले, त्याच्यामध्ये बाजार बंद पाडले, पण त्याच्यातनं मार्ग निघेना. यावेळेस मात्र आम्ही पंतप्रधानांना सांगितलं, अमित भाईंना, की आता ह्याच्यात बदल झाला पाहिजे. त्यांनी सांगितलं ठीक आहे, आता आम्ही बंदी उठवतो. कारण त्यांना ग्राहकाचा पण विचार करायचा असतो आणि उत्पादकाचा विचार करायचा असतो. बंदी उठवली. आता कांद्याचे भाव बरे आहेत की नाही? आहेत. टोमॅटोचे भाव बरे आहेत की नाही? भाजीपाल्याचे भाव बरे. काही ठिकाणी माझ्या जास्तीचा पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांचं नुकसान झालं, ते मला माहितीये. मित्रांनो, तुम्ही पण शेतकरी आहे, मी पण शेतकरी, माणूसराव पण शेतकरी आहे. आपण सगळी आपली जातच शेतकऱ्याची आहे. आणि त्याकरता SDRF NDRF मधनं ते मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री आहेत, अंमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, त्यांना केंद्रातनं निधी आणायला लावला. केंद्र आपल्या विचाराचं असल्यामुळे त्यांनी जास्तीचा निधी दिला. त्याचा उपयोग माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या बळीराजाला आम्ही त्या ठिकाणी करतोय. एक चांगलं काम आहे. 1 रुपयात पीक विमा, त्याच्याबद्दल तक्रारी आहेत. कृषी मंत्री आमचे शिवराज सिंह चौहान 18 वर्ष मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे गेलो. धनंजय मुंडेंना घेऊन गेलो. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं की बाबा, ही काही वेळेस 1 रुपयात जरी बाकीचे पैसे राज्य सरकार आणि केंद्र सरकार माझ्या बळीराजाचे भरत असतील, तरी देखील माझ्या या विमा कंपन्या फार त्रास देतात. त्याकरता काही बदल केला पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घातलेलं आहे. त्या संदर्भामध्ये माझ्या शेतकऱ्याला जिथं जिथं मदत करता येईल ती मदत करण्याचा आमचा सगळ्यांचा मनापासूनचा प्रयत्न आहे. हे सगळं करत असताना मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय, 2 दिवसांनीच दसरा, उद्याच दसरा आहे. राज्यात नवरात्र उत्सवाची धूम राज्यात आणि पण देशात पण त्या ठिकाणी सुरू आहे. आणि उद्या दसरा, नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आपण स्त्री शक्तीचा, मातृशक्तीचा जागर करतो. तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. आणि म्हणून या नवरात्र उत्सवाच्या पण आणि उद्याचा विजयादशमी, दसरा, ह्याच्या पण मी आपल्याला खूप खूप लाख शुभेच्छा देतो. हे नवीन येणारं वर्ष माझ्या सिन्नरकरांना, माझ्या निफाडकरांना, माझ्या इगतपुरीकरांना, माझ्या तमाम येवला असेल, नांदगाव असेल, सगळ्या भागाला, दिंडोरी असेल, त्या सगळ्या भागाला, सगळ्या महाराष्ट्राला सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जाव, अशा पद्धतीनं मी वणीच्या सप्तशृंगी मातेच्या चरणी प्रार्थना करतो, तिला वंदन देखील करतो. मित्रांनो, एकंदरीतच आम्हाला पण काम करत असताना अनेक वेगवेगळ्या गोष्टी करायच्यात, ज्याचा उल्लेख मगाशी माणिकरावांनी केला. नदी जोड प्रकल्प, गारगाई, पिंजाळ, एकदरे, गोदावरी आणि देव, या सगळ्या नद्या एकमेकाला जोडून अनेकदा नद्यांचं प्रचंड पाणी वाहून जातं समुद्राला आणि त्याचा उपयोग नेमका पावसाळा गेल्यानंतर आम्हाला उन्हाळ्यात त्याचा फटका बसतो. आणि म्हणून नवीन तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. त्याच्यातनं जसं आपण पश्चिमेकडे पडणारं पाणी पूर्वेकडं त्या ठिकाणी वळवलं आणि त्याच्यातून बऱ्याच गोष्टी माझ्या नाशिक जिल्ह्यातल्या साधण्याचा आपण प्रयत्न केला. मधी छगन भुजबळांनी पण त्याचं जलपूजन केलं. ते मध्ये आमचा हाही प्रयत्न आहे की पुढं नाथसागर भरावा, तिकडं खाली माजलगाव, येलदरी, मांजरा, निम्न तेरणा, त्याच्यामध्ये सिद्धेश्वर, ही देखील धरणं त्या ठिकाणी भरली पाहिजेत. माणसं कर्तृत्वान आहे, माणसं हुशार आहे, परंतु माणसाला त्याच्या काळ्या आईची सेवा करण्याच्या करता 12 महिने पाणी मिळालं पाहिजे. आणि त्याकरता सातत्याने करोडो रुपये आम्ही खर्च करतोय. उद्याच्याला विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सिन्नरकरांनो, केंद्रात ज्यांचं सरकार आलं त्यांच्या विचाराचं सरकार हे महाराष्ट्रात आलं पाहिजे. म्हणजेच आमचं महायुतीचं आलं पाहिजे. म्हणजे आम्ही केंद्रामध्ये जाऊन अर्थमंत्र्यांना, पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना सांगू, आता तुमच्या विचाराचं सरकार आलंय, आम्हाला इथं निधी पाहिजे. आज आम्हाला नदी जोड कार्यक्रम करायचा आहे, हजारो कोटी रुपये लागत आहेत. जरी नोटा छापायचा कारखाना माझ्या नाशिकला असला तरी अधिकार केंद्राचा आहे, आपला नाहीये. त्याच्यामुळं केंद्राला सांगून आपल्या इथं नॅशनल हायवेच्या करता, वंदे भारत ट्रेनच्या करता, वेगवेगळ्या प्रकारची बंदरं करण्याकरता, वेगवेगळ्या प्रकारचे
विमानतळ करण्याच्या करता, नाईट लँडिंग करण्याच्या करता, उद्योगधंदे उभे करण्याच्या करता, अशा अनेक कामांच्या करता पैसा लागतो. केंद्राची मदत असेल तर 0.5% व्याजाने जपान गव्हर्नमेंट पैसा देतं, कमी टक्के व्याजाने जागतिक बँक पैसे देतं आणि ते पैसे आणून वेळेला महत्व आहे. उद्याच्याला काही कामं आज करायची म्हटलं तर ती 1 लाख कोटीला होत असतील तर 5 वर्षांनी ती कामं 2 लाख कोटीला पोहोचतात. त्यापेक्षा 1% व्याजाने पैसे आणले, 0.5% व्याजाने पैसे आले, व्याज होऊन होऊन किती होणार आहे? त्याच्यामध्ये अतिशय कमी होणार आहे आणि आपलं सगळ्यांचा फायदा होणार आहे. जसं आपण सगळे शेतकरी बांधव वापसा उडायच्या आत आपल्याला पेरणी करावी लागती तर ते उगवतंय, तशाच पद्धतीने हे काम आहे. आणि म्हणून आता उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. गेल्या 5 वर्षामध्ये मला माणिकरावांना, आमचा दिलीप बनकर असेल, भुजबळ साहेब असतील, सरोजिनी अहिर असेल, त्याच्यामध्ये आमचा नरहरी झिरवळ असेल, हे सगळे जे काही आमदार तुम्ही आम्हाला निवडून दिले, नितीन पवार असेल, या सगळ्यांना 1 वर्ष करोनात गेलं. का तर जगच बंद झालेलं होतं, लॉकडाऊन होतं, सगळं ठप्प झालेलं होतं. माणसं कितीतरी जीवाभावाची आपल्याला सोडून गेली. काय काळ होता जरा आठवा. तो 1 वर्ष वाया गेलं. 1 वर्ष आम्ही विरोधी पक्षामध्ये बसलो, त्याच्यावर ते दुसरं वर्ष वाया गेलं. आणि त्याकरता मगाशी बोलत असताना जसं माणिकरावांनी काही उदाहरणं दिली, आमच्या श्रीमंतीने काही उदाहरणं दिली, सत्ता ही जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता राबवायची असते. आम्ही काही स्वतःच्या स्वार्थाकरता तिथे गेलो नाही. आम्ही लाल ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही. पण आपल्याला जर आम्ही सरकारमध्ये नसतो तर 940 कोटीचा रस्ता माणिकरावांच्या आग्राखातर झाला असता. त्याच्यामध्ये बंदिस्त पूर कालव्याच्या संदर्भातलं काम झालं असतं. त्याच्यामध्ये नदीजोड प्रकल्प जो आपल्याला काही हजारो कोटीचा करायचा आहे त्याला आपल्याला पुढे नेता आलं असतं. त्याच्या संदर्भातले प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारची कामं असतील, ती कामं आपल्याला करता आली असती, नसती आली. पण तुमचा आमदार धडाकेबाज आमदार असल्यामुळं त्या आमदार त्या ठिकाणी तुम्हाला मिळालाय, तुम्ही भाग्यवान आहात. सिन्नर मतदारसंघाच्या विकासासाठी माणिकराव कोकाटे सातत्याने धडपडत असतात, काम करत असतात. सिन्नरच्या मतदारसंघाच्या सिंचनाचा, रोजगाराचा, रस्त्यांचा, पाण्याचा आणि इथं चांगल्या चांगल्या इमारती माझ्या सिन्नर शहरामध्ये व्हाव्यात. बस स्थानक असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशासकीय इमारती असतील, वेगवेगळ्या प्रकारे हॉस्पिटल असेल, नगरपालिकेची इमारत असेल, किती चांगल्या चांगल्या इमारती आहेत. इतर तालुक्यामध्ये जावा बरं, तशा इमारती आहे का? तशा नाहीये. अरे आमदाराच्या अंगामध्ये धमक आणि ताकद असावी लागते, त्यावेळेस अशा प्रकारच्या इमारती उभ्या राहतात. आणि तो धडाकेबाज आमदार तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे. सिन्नरच्या या सगळ्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा हा आपला आमदार. माणिकरावांचा मनाचा मोठेपणा आहे. त्यांनी मला इथं उभं करण्याच्या करता त्या ठिकाणी विचारलं. मला अनेक ठिकाणी लोक बोलवतात, परंतु शेवटी बारामतीकरांनी परवा गाडी चालवली, म्हणले आज जाऊनच देत नाही, इथंच मरतो, इथं फॉर्म भरणार असेल तर सोडतो. शेवटी बारामती माझे, मी बारामतीचा आहे. तुमचा जसं सिन्नरचा परिवार, माणिकरावचा परिवार, तुमचा सगळा एक परिवार आहे, तशा पद्धतीनं माझाही बारामतीचा एक परिवार आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या घरट्यामध्ये जाऊन तिथं थांबतो. तुम्ही तुमच्या माणिकरावला चांगल्या मताधिक्याने विजयी करा. फार तर आपण स्पर्धा लावू की माणिकराव जास्त मताने निवडून येत आहेत का बारामतीचा आमदार जास्त मताने. लावली पट्ट्यानी कुस्ती लावली, चला कोण चितपट बघू. इथं ओरडून नाही, तिथं बटणं दाबावी लागतात. बटणं इथं काय लय ओरडा.